मोठ्या प्रकारची ऊर्जा तुम्हा आम्हा सर्व सेवेकऱ्यांना परमपूज्य गुरुमाऊली निर्माण करून देत असतात आणि त्या ऊर्जेचं सोनं तुम्ही आम्ही सर्व सेवेकऱ्यांनी निश्चितच करून घेतलेला आहे। जो काही मागील आठवड्यामध्ये वेरूळ या ठिकाणी श्री चक्रराज पूजन सोहळा परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीत जवळजवळ 12 वर्षानंतर तो सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला। ज्या सेवेकऱ्यांनी ते श्रीयंत्र श्री चक्रराज यंत्र घेतलेलं आहे अशांना एक विनंती आहे की ते यंत्र फक्त आपण ॲक्टिवेट करून आणलेलं आहे। विज्ञानात सांगायचं झालं तर त्याला रिचार्ज आपल्याला सारखं मारावं लागतं। ते रिचार्ज कशाचं मारायचं तर ते आपल्या सेवेचं रिचार्ज त्याच्यावर वारंवार आपल्याला मारावं लागेल। त्यावेळेस ते आउटगोईंग आणि इनकमिंग दोन्ही काम करेल। आपण काय करतो, सिद्ध झालेले श्रीयंत्र आहे आपल्याला मिळालंय, आणून घरात ठेवायचं, त्याच्यावर कधीही श्रीसूक्ताचा अभिषेक नाही, कधीही ललिता सहस्रनामानी कुंकुमार्चन नाही, कधी लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री कुबेर मंत्र याचा त्याच्यावर अभिषेक केला जात नाही। अजिबात तुम्ही सोन्याचं यंत्र जरी बनवून ठेवलं घरामध्ये 1 किलोचं ते सुद्धा काम करणार नाही। यंत्र हे मंत्राधीन आहे आणि ते त्याचं पेट्रोल आणि डिझेल आहे। ज्यावेळेस ते त्याच्यात तुम्ही टाकलं जाईल तुमच्या सेवेचं त्यावेळेस ते चलित होतील आणि त्यावेळेस तुमच्या कामाला, तुमच्या प्रयत्नांना, तुमच्या कष्टाला यश द्यायचं काम ते यंत्र करेल। म्हणून आपण सर्वांनी जे यंत्र घेतलेलं आहे त्यांनी कृपया याची नोंद घ्यायची की आपण मंगळवार, शुक्रवार, दुर्गाष्टमी, कालाष्टमी, पौर्णिमा या दिवशी महिन्यातला एखादा दिवस जरी जमला तरी चालेल। कारण आज धक्काधक्कीच्या जीवनामध्ये एवढा वेळ माता भगिनींकडे मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळून करणं शक्य नसतं, पण ज्या माता भगिनींना शक्य आहे त्यांनी निश्चित त्याच्यावर ही सेवा मंगळवार, शुक्रवार, कालाष्टमी, दुर्गाष्टमी, पौर्णिमा या वेळेत आपण घ्यावी। ज्यांनी श्री चक्रराज यंत्र बुकिंग केलं होतं त्यांचे श्रीयंत्र बुकिंग सुरू आहे, त्यांचं वाटप आता थोड्या वेळानंतर म्हणजे 15 मिनिटांनंतर खाली आपले जमगडे साहेब वाटप करतील। ज्यांनी नावं गोत्र लिहून दिले होते त्यांनी कृपया त्यांचं श्रीयंत्र घेऊन जायचंय। शक्यतो आपण दुपारी सांगितलं होतं की येताना एक कॅरीबॅग घेऊन या, तर ती पिशवी नेण्यासाठी, कारण त्यात पूजा करून तुम्हाला ॲक्टिवेट करून ते यंत्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम परमपूज्य गुरुमाऊलींनी केलेलं आहे। पुन्हा त्याला रिचार्ज आणि सेवेच्या माध्यमातून आपण कंटिन्यू त्याला सतत त्याच्यावर सेवा करून त्याला चलित करायचे ही सर्वांना कळकळीची विनंती। नाहीतर काय होईल, श्रद्धा आणि अंधश्रद्धा, कारण बरेच जण आमच्याकडे श्रीयंत्र आहेत तरी अजून काही तसा काही फायदा होत नाही, लक्ष्मी काही येत नाही, आलेली राहत नाही, टिकत नाही, कामाधंद्यात यश नाही। त्याचं उत्तरच हे की तुम्ही त्याच्यावर खत पाणी टाकत नाही। म्हणून सेवेचं तुम्ही वारंवार जे यंत्र असेल तुमच्याकडे, कुबेर यंत्र असेल, श्रीयंत्र असेल, त्याचे आपण वारंवार नित्यसेवेत त्याचा आपण उपयोग करावा। उद्या शुक्रवार जे आज घेऊन जाणार आहे यंत्र त्यांनी उद्याच्या शुक्रवारी शक्यतो प्रदोष काळी ती सेवा करावी। नाही जमलं तर दिवसभरात कधीही ती सेवा त्या यंत्रावर आपण करायची आहे। उद्या धर्मनाथ बीज, किती जण नवनाथ ग्रंथ वाचलेला आहे, पारायण केलेले आहेत थोडेफार, म्हणजे बाकीच्यांना नवनाथ ग्रंथ माहीत नाही किंवा त्याची फलश्रुती माहीत नाही। नवनाथांनी एक नाथ ला दीक्षा दिली, त्या नाथाचं नाव आहे धर्मनाथ आणि धर्मनाथ बीज ही उद्या आहे। जसं तुकाराम महाराजांची बीज तसं धर्मनाथांची बीज हे उद्या आहे आणि या दिवशी आपण आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी छोटं 900 श्लोकी नवनाथ पारायण आपण घरी करावं। अन्यथा आपण केंद्रामध्ये सामुदायिक सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये धर्मनाथ बीज निमित्त 900 श्लोकी हवनयुक्त पारायणाची सेवा आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्यांनी सर्वांनी त्या पारायणासाठी हजर राहायचे। त्याची फलश्रुती भरपूर आहे। आपण प्रत्येक गोष्टीवर जर बोलत बसलो तर आपल्याला अर्धा तास लागेल आणि लोक इथं फक्त महाराजांना आरती करायची, टाळ घंटी वाजवायची, हात जोडायचे, चले जाओ। पण आपल्या जीवनाला जे काही मूलभूत गरजा आहेत, आपल्या जे काही आपण प्रापंचिक आहोत
आपल्याला काही अडीअडचणीतनं मार्ग काढून पुढे जायचंय, मग त्याला काही थोडीफार सेवेची, थोडीफार कर्मकांडाची जर का आपण त्याला जोड दिली तर आपले कामं निश्चित फलद्रुप्त होत असतात. आपण काय करतो, बऱ्याच वेळा मंदिरात जातो, पाया पडतो, दर्शन घेतो, निघून जातो. तुळजापूरला जा, पंढरपूरला जा, अक्कलकोटला जा, गाणगापूरला जा, तिथं काय अभिप्रेत आहे. कधी गेल्यानंतर आपण गाणगापूरला झाडाखाली बसून गुरुचरित्राची निदान 5 मिनिटाची तरी अवतरणिका वाचली का, 53 अध्यायाची. अक्कलकोटला जातो, स्वामी चरित्राचा आपला नित्यसेवा ग्रंथ आहे, त्यात अवतरणिका आहे. नाही पारायण करायला तुम्हाला 1 तास वेळ, तिथं नाही बसू देणार 1 तास, कारण गर्दी अभावी प्रत्येक ठिकाणी बसू देत नाही. ते तरी आपण 5-10 मिनिटाची तिथं सेवा करतो का, 1 माळ जप करतो का, हे तुमच्या बरोबर येणार आहे. तुम्ही तिथं नुसतं जाऊन आलात, मी अक्कलकोटचं दर्शन घेऊन आलो, मी गाणगापूरला जाऊन आलो, मी अनेक ठिकाणी जाऊन आलो, त्याला अजिबात महत्व नाही. तुम्ही त्या ठिकाणी केलेली जी काही सेवा आहे, ती सेवा घेऊन ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरी येतात त्यावेळेस खरी तुमची तीर्थयात्रा मानली जाते. म्हणून जेव्हा जेव्हा तुळजापूरला जा, श्रीसुक्त आहे, दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे, नवार्णव मंत्र आहे, याची 1 माळ जप, जेव्हा आपण त्या भूमीमध्ये जाऊन आपली जी काही कुलदेवी आहे त्या कुलदेवतेची सेवा करू आणि ती घेऊन आपण परत घरी येऊ, तेव्हा आपल्याला त्याची फलप्राप्ती होत असते. म्हणून आपण सर्वांनी या आध्यात्मिक गोष्टीकडे बघताना एक विज्ञानाच्या दृष्टीनं कमी पाहून आध्यात्मिक दृष्टीने जर का जास्त पाहिलं तर आपल्याला मानसिक समाधान लागतं. आज मार्केटमध्ये सगळं मिळतं, फक्त समाधान मानसिक मिळत नाही. सर्वांना अनेक प्रश्नांनी ग्रासलेला आहे. म्हणून हा दिंडोरी प्रणीत मार्ग आहे. हा मार्ग असा आहे की जी कुठंच नीट होत नाही, ज्या गाड्या कुठंही नीट होत नाहीत त्या गाड्या या दिंडोरी प्रणीत मार्गात नीट होतात. म्हणून या दिंडोरी प्रणीत मार्गाची सर्व सेवेकरी भाविक भक्तांना ओढ असते. म्हणून या बरोबर आपल्याला परमपूज्य गुरु माऊली सेवा देत असतात, ती सेवा आपण करायची आहे. धर्मनाथ बीच उद्या आपण पारायणाला यायचे. त्यानंतर शनिवारी काय आहे, गणेश जयंती. किती जणांकडे विजय प्राप्ती तोडगा आहे, बाकीच्यांकडे. किती जणांची मुलं शाळेत जातात, 1ली ते 12वी, आता बरेच आणि विजय प्राप्ती तोडगा नाही. मुलांना दसऱ्याच्या दिवशी जे तुम्ही आपट्याची पानं वाटतं ना, ती पानं खऱ्या अर्थाने आपण महाराजांना वगैरे 2 पानं पुढच्या दसऱ्यापर्यंत आपण आपल्या घरात कपाटात तिजोरीत ठेवायची असतात. आणि जेव्हा मुलांची परीक्षा येईल त्या परीक्षेच्या कालावधीमध्ये ते मुलांना पानं द्यायचे, त्यांना गणपती अथर्वशीर्ष, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, सरस्वती मंत्र ही सेवा त्याच्यावर घ्यायला लावायची, खिशात ठेवायला लावायचं आणि परीक्षेला पाठवायचं. त्यांनी केलेला अभ्यास त्याच्या लक्षात राहतो आणि त्याला 100% त्याचा जो काही अभ्यास आहे त्या अभ्यासापेक्षा त्याला 5-10% मार्क जास्त मिळत असतात. मग आपण हे करत नाही, मुलांनाच ओरडतो, तू काय अभ्यास करत नाही, त्याला एवढे पडले, तुला किती पडले, समतोल आपण राखत नाही. म्हणून विजय प्राप्ती तोडगा घ्या, आपल्या मुलांकडून त्याच्यावर सेवा करून घ्या.